आत्ता जे तुम्ही सातारा जिल्ह्यातली बातमी ऐकली असेल, आर्या चव्हाणच्या बद्दल बातमी जवळजवळ सगळीकडे जाता पूर्ण महाराष्ट्रात झालेले आहे. ह्या आपल्या बहिणीबद्दल जी अत्याचार झाली ती, ह्या बहिणीवर जी अत्याचार झाला, हिचा जो जीव घेतलाय आणि ह्या गोष्टीवर अक्षरशः हे साताऱ्यात झालंय, हिची लाज वाटते आणि विश्वास बसत नाही की ही गोष्ट साताऱ्यात घडल्या. जो सातारा जो महाराजांच्या वारसेला म्हणजे ओळखला जातो, ज्या साताऱ्यात महाराजांचं वंशज आहे ती, अशा सातारा जिल्ह्यात आमच्या ही गोष्ट घडली. अक्षरशः विश्वासच बसलेला नाही मला पहिल्यांदा तरी, पण ही गोष्ट घडल्या आणि ही एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे की एका 13 वर्षाच्या मुलीसोबत, 13 वर्षाच्या आपल्या बहिणीसोबत अशी गोष्ट घडते म्हणजे कुठं तर समाज पूर्णपणे बाद झालेला आहे आणि कुठं तर अशी गोष्ट घडते आणि सरकार ह्याला न्याय देऊ शकत नाही. मला समजत नाही, ह्या महाराष्ट्रात एका दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ्या घेते आणि बदलते, एका दिवसात सरकार बदलते. ह्या महाराष्ट्रात ह्या अशा माणसांनी शिक्षा का होऊ शकत नाही एका दिवसात? तर त्याला सरकारला एवढंच निवेदन आहे, आता जर न्याय मिळाला नाही तर खरोखर लोकांचा विश्वास उडून जाईल आणि खरोखर लोक खरोखर स्वतः कायदा हातात घेतील आणि ही गोष्ट खरोखर होणार आहे. ही गोष्टीला वेळ लागणार नाही. त्यामुळं एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या नराधमाला ठासावा. मित्रांनो, ही रील एवढी व्हायरल करा, शेअर करा, कारण आपल्या ज्या आर्या चव्हाण बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे आणि अशा नराधमासनी जागोजागी ठेचलं पाहिजे, एवढीच विनंती.